चैत्र अमावस्येला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार अमावस्येच्या तिथीला नकारात्मक ऊर्जा प्रबळ असते, ती दूर करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरतो. कापूर जाळताना घ्यावयाची काळजी. कापूर शक्यतो पितळ्याच्या पात्रात जाळावा, कारण ते शुभ मानले जाते. पितळेचे पात्र नसल्यास मातीची पंती घ्यावी. कापूर कधीही उघड्यावर किंवा थेट जमिनीवर जाळू नये. घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, जेणेकरून धूर साचणार नाही. संध्याकाळचा विशेष उपाय. कापूर आणि लवंग एका पितळी पात्रात किंवा मातीच्या पंतीत 2-3 कापराच्या वड्या आणि त्यावर 2 अख्ख्या लवंगा फूल असलेल्या ठेवून त्या प्रज्वलित कराव्यात. याचा धूर संपूर्ण घरात दाखवल्याने घरातील भांडण तंटे कमी होतात आणि घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.